जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. हे बघा तुमच्या दाजीचं चालू आहे माल लावणं. तुमची दाजी बिझी सध्या. ओ दाजी म्हणा ना आम्हाला राम राम. दाजी शॉर्टकटच म्हणले कारण की त्यांना आवरायचं पडलं. पावसाचा अंदाज सांगितला जात नाही कारण की बघा बॉक्स वगैरे खाली उतरून ठेवले का ते पण ओले होतात. तर त्यांचं चालू आहे पटपट मटेरियल लावणं. आणि आज दिवसभर आमच्याकडे पाऊस चालू आहे. रिमझिम रिमझिम. आज काही पाऊस उघडाचं नाव घ्याय ना. आता थोडासा बंद झालाय पण चालू आहे थोडं टुपू टुपू. तुमच्याकडे कसा चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पाऊस असला तर कोणतेच कामं व्यवस्थित होत नाही दादांनो. पाहिजे तर चांगला जोरदार पाहिजे, नाही तर नसलेला पुरतो. हे बघा पांगडीच पांगडी करतो आमचा पाऊस. एक तर ते बॉक्स जे राहतात ना चॉकलेट वेफरचे जास्त बॉक्स आहे ना नाजूक आहेत. त्याला जर शिपकावी लागला ना पाण्याचा तर ते भाजी सारखे होतात, म्हणजे भातासारखे होऊन जातात. ते उचलायला सुद्धा म्हणजे उचललं का ते तुटून जातात असंही. त्याच्यामुळे ना ते पाण्या पावसाचं तर ते गाडीमधले बॉक्स खाली काढतच नाही. पण आता थोडाफार उघडला तर ते म्हणे लगेच आवरून घेतो, मटेरियल वगैरे लावून घेतो म्हणे मी, मला नको डिस्टर्ब करू. तर म्हणलं चला दादा आणि वहिनी आणि बहिणीसोबत बोलू म्हणलं 2 शब्द. शिवानीला दिलंय भांडे घासायला लावून. शुभमचं चालू आहे, त्याच्या पप्पाच्या हाताखाली करतोय. आता त्याचंही कॉलेज 5 तारखेला सुरू होणार आहे. माझी शाळा सुरू झाली, त्याचं कॉलेज सुरू झालं. मग धावपळच एवढं तेवढं शिवानीला नेऊन आणून सोडत होता तो. तर आता माझी खूप दैन होणार आहे. चला बघू जसं होईल तसं करावं लागतं नाही का. तर तुमची दाजी सध्या बिजी. बोलू शकता का आम्हाला तुम्ही 2 शब्द? हा तुम्ही बोलू शकता आम्हाला? चालता का? महादेवाचं दर्शन घेऊन येऊ आपण. महादेवाचं दर्शन घेऊन येऊ. चला बघा वाहनं बघूनच जातो. इतकं छान बिल्डिंग वगैरे धुवून निघल्यासारखे झाली. पाऊस चालू होता तर हे बघा असं धूळ माती बसले रे भीतीवर आणि त्याच्यावर साऱ्या सकाळचा पाऊस चालू आहे. आज चकाट झालंय वातावरण. हे बघा किती छान वाटतंय. बघा तुमचे दाजी. चला आपण जाऊ आता मंदिरात. जाऊ आपण जाऊ मंदिरात. चला दर्शनाला. जवळच आहे आमचं महादेवाचं मंदिर. चला म्हणलं वेळ भेटला तर जात असते. काल गुरुपौर्णिमा होती, स्वामीजींच्या मंदिरात गेले होते. आज महादेवाच्या मंदिरात जाऊ म्हटलं. आज आवरलं होतं लवकर काम. सकाळी लवकर उठले होते तर झाडू फरशी देवपूजा स्वयंपाकानंतर भांडे सगळं करून घेतलं होतं. रोड ओलांडते नाही तर परत व्हायचा ऍक्सिडेंट माझा. बघा शिंदेबाई पण वाट बघूनच असते माझी एगल. आता चला दर्शन वगैरे घेऊ म्हटलं. चला थोड्या वेळ बसू आपण मंदिरात, मग दर्शनाला जाते मी. गाईचं दर्शन घेऊन घेऊ आपण. चला गाईचं दर्शन घेऊन घेऊ. चला गाईला चावताय मच्छर माशा. शिंदेबाई बसले आमच्या काहीतरी करत, वाती करू राहिले ते आता. हा तर दर्शन करून घेते म्हणलं. थोडा वेळ बसते इथं. मंदिरात आल्यावर थोडं वेगळंच वाटतं, मन शांत होतं. डोक्यात किती गणगण असली तर निघून जाते दादांना. तर हे बघा मंदिर इतकं छान झालंय बघा. पावसाशिवाय मजाच नाही दादांना. इतक्या फडशा चकाट धुवून निघल्या. आणि असं आपण नळीनं किती पाणी मारलं असतं तर एवढे चक निघलं नसतं. हे बघा शिंदेबाई आहे, नारळाचं झाड वगैरे हिरवगार वाटतंय मस्त. खूप छान. आता मंदिरात जाते थोड्या वेळाने. आता थोडंसं बसून घेते. आता महादेवाच्या दरबारात आलेले केव्हा आपण दर्शनाला गेलं तर चालतं. चला मग जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. आणि अरिमझिम पावसाचे मस्त गरमागरम भजे वगैरे धिरडे नाही तर भजे करून खा.
चला बाय, जय शिवराय.